महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त मताने निवडून आलेला व्यक्तिमत्व केवलरामजी तुळशीराम काळे हे सध्या मेळघाटचे आमदार माझ्यासोबत आहेत। भैया सगळ्यात पहिले शुभेच्छा। कसा आहे मेळघाट सारखं अतिदुर्गम भाग राज्यात जायल्यासारखे रस्ते आहेत ना, तर कोणतं चॅलेंज होतं या मेळघाट सारख्या विधानसभा क्षेत्रात प्रचार करणं आणि प्रचारातून आपण निवडून याचे चान्सेस? या मेळघाट मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने मला जी उमेदवारी दिली त्या उमेदवारी बद्दल मी देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि आपले जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर हरली बोंडे हे यांचे मी आभार मानतो। तसेच नवनीत राणा हे माझ्या पाठीशी उभे होते, त्यांचे मी आभार मानतो। आणि मेळघाट मधील सर्व जनतेने मला प्रचंड बहुमताने निवडून दिलं आणि यामधील सर्व भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना आणि इतर मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकदम प्रयत्न करून एकदम मला भरभरून निवडून दिलं, त्यांचे मी आभार मानतो। या गोष्ट अशी की मागच्या 2019च्या निवडणुकांना पाहिला सर्वात जास्त मतानं निवडून येणारा आमदार मेळघाटचाच होता। तो रेकॉर्ड तुटला, त्याला 2 खेप झालं। 1,07,000 मतांनी विजय झालेला उमेदवारासोबत मी आहे आणि तो उमेदवार आजही जसा तसा आहे। भैया कोणते आव्हान होते राजा त्या ठिकाणी? नोट करे गोट चिल्लर विचार कार्यक्रम होता। मागच्या विधानसभेमध्ये जो आमदार निवडून आला तो सरकार बनवताना गुवाहाटीमध्ये गेला होता आणि खोक्याचे खोके घेऊन आला होता। त्याच्याजवळ खोक्याचे खोके पैसे होते, माझ्याजवळ ते आव्हान होता आणि मी तसं खोके माझ्याजवळ काही नव्हते। माझं तेच आव्हान होतं की खोक्यावाला जवळ माझ्यासोबत कसं मी माझे टक्कर होईल। पण जनतेला परिवर्तन पाहिजे होता आणि सतत जनतेच्या संपर्कामध्ये पूर्ण 5 वर्ष त्यांच्यामुळे आणि त्यांच्या प्रेमामुळे आणि जनतेला हे 5 वर्ष एकदम त्रस्त झाले होते। त्या आमदाराच्या इतके त्रस्त झाले होते की 5 वर्ष त्यांनी काहीच काम केलं नाही। फक्त पैसे आणि कमिशन घेतल्याशिवाय काही काम केलं नाही। म्हणून सर्व लोक नाराज होते, सर्व कष्टकार नाराज होते, सर्व जनता नाराज होते। म्हणून जनतेने त्यांना परिवर्तन पाहिजे होता आणि काम करणारा माणूस पाहिजे होता, म्हणून त्यांनी मला भरभरून निवडून। हा प्रश्न असा होता की ज्या पद्धतीने निवडणूक लढली तसंच ते निवडणूक जातीच्या नावावर लढल्या जाते, निवडणूक धर्माच्या नावावर लढल्या जाते। मेळघाटात हे जे निवडणूक होती ना, मी धार्मिक आहो हे चिखलदऱ्याच्यात, मी धार्मिक आहो हे चिखलदऱ्याच्यात। धार्मिकही केवळ भैयाले 50,000 मताची लीड आहे। काय सांगणार तुमचं त्या जे माजी आमदार गेले, काय म्हणणं आहे सांगा जरा सर? त्या आमदाराबद्दल काय सांगायचं आता ते मी अगोदर सांगितलेलं होतं। पण माझं सांगतो की मी अगोदर कोणाचे वादविवाद केलेला नाहीये आणि कोणाला जुजापणा घेतला नाहीये। सर्वांना सोबत घेतलाय, लहान असो मोठा असो, सर्व समाजाचे लोक, समाजाचे कार्यकर्ते असे त्यांना सर्व मिळून मिसळून मी त्यांच्या सोबत राहिलो। म्हणून त्यांचं हे होतं की मी सर्वांना मला निवडून आणलं। आज भैया तुम्हाला माहित आहे का की बीजेपीच्या 135 जागा 149 जागा लढल्या, 135 जवळपास जागा विजय झाल्यात। हा सर्व बीजेपीला आणि महायुतीला जो प्रतिसाद भेटला याचं नेमकं काय कारण असू शकते? त्यांचे नेमके कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या दोघांचं जे विकासात्मक काम आहे त्या विकासात्मक कामामुळे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाचे काम होत आहे। अनेक योजना ते राबवत आहे आणि हे लाडली बहीण योजना आहे, ते लाडली बहिणाची योजना इतकं हे झाला की त्यांनी सर्व महायुतीचे जे बहुमत प्राप्त होत आहे ते लाडली बहिणा आणि उज्ज्वला गॅस योजना, किसान सन्मान योजना असे अनेक प्रकारचे जे योजना देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रात राबवल्या, म्हणून हे त्यांचं कारण आहे। तर हे होते मेळघाटचे नवनिर्वाचित आमदार। रेकॉर्ड केला। मी आज इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर होतो। हे एक असे आमदार आहेत की जे 1,07,000 जास्त मतं निवडून आले। अजून जर तुम्ही पाठीमागे वरून जर पाहत असाल की याचं गाव कोण्या पद्धतीचं आहे, मेळघाटातला आदिवासी बहुल असणार हे गाव, या गावात आजही अशी जर परिस्थिती तुम्ही पाहत असाल
तर या ठिकाणी हे सर्व लोक या ठिकाणी बाया माणसं जे आहेत हे एकत्र जमा होऊन हे सर्वजण या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतात आणि त्यातला एक साधे सुधे जे या ठिकाणी नवनिर्वाचित जे आमदार आहेत केवलरामजी काळे यांच्यासोबत राहिले आणि एक देवेंद्रजी नारा दिला होता शुभ श्याम सिर्फ केवलराम आणि केवलराम याची कमाल विथ कमल आज पुऱ्या महाराष्ट्रात पाहिली आणि या नवनिर्वाचित आमदार जे मेळघाटचे तुम्हाला भाऊ गावरान दांडी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. आज या ठिकाणी मेळघाट मतदारसंघात भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार केवलरामजी काळे यांना अभूतपूर्व असं यश या ठिकाणी प्राप्त झालं. निश्चितच या मेळघाटच्या जनतेचं प्रेम आणि येणाऱ्या काळात मेळघाटच्या जनतेनं ज्या अपेक्षा केवलरामजींकडून ठेवलेल्या आहेत त्या निश्चितच ते पूर्णत्वास येतील आणि महायुतीच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या मेळघाटाच्या जनतेच्या विकासाकरिता जनतेसाठी अनेक विकासात्मक कामं आणि या मेळघाटचा जो खऱ्या अर्थानं विकास काही भागातला राहिलेला आहे तो विजेची समस्या असो की इतर समस्या रस्त्यांबाबत समस्या असो ते केवलभैयाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात पूर्ण होतील अशी आम्हाला आशा आहे.